2025 हे वर्ष सरलेलं आहे आणि 2026 हे नवीन वर्षाला आज सुरुवात झालेली आहे. ह्या नवीन वर्षाच्या आपणा सगळ्यांना वसई किचनतर्फे खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आजची रेसिपी आहे मेथी चिकन. खूप पौष्टिक रेसिपी आहे ही आणि झटपट होणारी आहे. तर चला पाहूया. त्यासाठी 700 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. तर मीडियम पीस केलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 2 टीस्पून बॉटल मसाला, 1 टीस्पून हळद पावडर घ्यायची आहे, 1 टीस्पून काश्मीरी रेड चिली पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 2 टीस्पून धने पावडर घेतलेली आहे, 1 टीस्पून मीठ घालायचं आहे आणि 1 लिंबूचा रस्सा घेतलेला आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. ते झाकण देऊन ठेवूया आणि कांदा वगैरे कापून घेऊया. चिकन मॅरिनेट वगैरे करायची काही गरज नाही. आता 10-15 मिनटं झालेली आहेत. तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो, आलं, मिरची आणि लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि आपण मेथी चिकन बनवत आहोत, त्यासाठी इथे मी मेथीची अख्खी जुडी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही व्यवस्थित एकदम बारीक चिरून घेणार आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि फास्ट गॅसवरती आपण या कढईमध्ये अगदी 1 टीस्पून तेल घालायचं आहे, फक्त 1 टीस्पून. आणि त्यामध्ये आता आपण ही चिरलेली जी मेथी आहे ती छान परतून घेणार आहोत. तर फास्ट गॅसवरतीच ही अगदी 2-3 मिनटासाठी परतून घ्यायची आहे. मेथी चिरून तुम्ही डायरेक्ट असे चिकनमध्ये टाकणार त्यापेक्षा अशी थोडी तेलावरती परतून घ्या, म्हणजे ह्या चिकनला खूप छान टेस्ट लागतो. अगदी 2-3 मिनटासाठी परतून घ्यायची आहे. आता आपण ही परतलेली आहे छान. गॅस बंद करूया. आता ही परतलेली मेथी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ह्याच कढईमध्ये आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा 1 टीस्पून फक्त तेल घालायचं आहे. त्यामध्ये हा कांदा, चिरलेला कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर हा कांदा ह्या तेलावरती थोडंसं भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मिरची, आलं आणि लसूण हे घालायचं आहे आणि ते देखील थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण टोमॅटो चिरलेला जो आहे तो घालायचा आहे आणि सगळं मिक्स करून व्यवस्थित परतून त्यावर आपण आता झाकण देणार आहोत आणि फास्ट गॅसवरती फक्त 2 मिनटं शिजवून घेणार आहोत, म्हणजे तो कांदा आणि आलं, लसूण आणि टोमॅटो हे सगळं एकदम सॉफ्ट होईल. तर 2 मिनटं झालेली आहेत आणि कांदा, लसूण, आलं सगळं हे छान परतून झालेलं आहे. गॅस बंद करायची आहे. आता हे थोडंसं थंड करायचं आहे. त्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर अगदी कोमट झाल्यानंतरच ते मिक्सरला लावायचं आहे. आता पेस्ट करून घेऊया. कांदा, वाटण आणि टोमॅटो हे चांगलं पेस्ट करून घेतलेली आहे. आता हे आपण ह्या मिक्सरमध्येच ठेवणार आहोत आणि आता ही जी कढई आपण ह्यामध्ये परतून घेतलेला कांदा वगैरे त्याच कढईमध्ये आपण आता चिकन बनवणार आहोत. तर त्यासाठी 1 मोठा चमचा आता तेल घेतलेलं आहे आणि ते तेल गरम झाल्यावर त्यावर आपण ही पेस्ट घालणार आहोत. गॅस फास्ट आहे. आता ही चांगलं मिक्स करून घेऊया. तेलावरती छान परतून घ्यायचं आहे. हे मेथी चिकनची रेसिपी खूप झटपट होते आणि टेस्टला तर खूपच छान. तर आता मीडियम गॅसवरती आपण हे परतून घेणार आहोत. मागच्याच आठवड्यात ख्रिसमससाठी मी एक व्हिडिओ अपलोड केला. आमचं लाल लुगड्यामधलं पारंपरिक कुपारी नृत्य आणि तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या कमेंट्स वाचून आम्हाला खूप आनंद होतो. तर आपण हे 2 मिनटासाठी झाकण दिलेलं आणि चांगलं हे परतून घेतलेली आहे पेस्ट. त्यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन हे घालायचं आहे आणि हे चिकन व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे. कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट आहे ते सगळं हे चिकनला लागलं पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आमचं हे पारंपरिक नृत्य अजून तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की आमच्या वसई किचनवरती अपलोड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
त्याचप्रमाणे ह्या सीझनची अलकनंदाताईंनी दाखवलेली वाल वांग्याची भाजी, त्याचप्रमाणे भरली वांगी, ह्या सगळ्या मी लिंक दिलेल्या आहेत. चिकन 2 मिनटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी आपण ह्या चिकनमध्ये घातलेलं आहे. आता त्यावर झाकण द्यायचं आहे आणि ह्या परातीमध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि गॅस थोडीशी मीडियम ठेवायची आहे. आता 5 मिनिटानंतर आपण झाकण काढूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. आणि आपण परातीमध्ये जे पाणी ठेवलेलं ते पाणी आता आपण हे घालणार आहोत. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आवश्यकतेनुसार आणि पुन्हा मिक्स करून ती परात पाण्याची द्यायची आहे. त्यावर पाणी ठेवायचं आहे. 7-8 मिनिटांसाठी हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. 7-8 मिनिटं झालेली आहेत. आता आपण परात बाजूला करूया. आता ह्यामध्ये आपण ही मेथी जी परतून घेतलेली ती घालायची आहे. तर तुम्ही मेथी बारीक चिरूनच घाला, अख्खी नका घालू. ह्यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला घालायचा आहे आणि इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे 1 टीस्पून. ती अशी हातावर अशी चोळून त्यानंतर ती घालायची आहे. कसुरी मेथीने देखील खूप छान टेस्ट येतो. जेव्हा तुम्हाला मेथीची सीझन नसते, मेथी मिळत नाही, तेव्हा तुम्ही कसुरी मेथीचा देखील वापर करू शकता. आता आपण हे सगळं मेथी वगैरे घातलेली आहे. तर फक्त 3-4 मिनिटासाठी ही परात देऊन अगदी मीडियम गॅसवरतीच हे शिजवून घेतलेलं आहे आणि छान मस्त असं चिकन आणि मेथी, ह्या मेथीचा खूप छान सुगंध येतो आहे. आणि आता म्हणजे जर तुम्हाला हे ग्रेव्ही नको असेल तर झाकण न ठेवता आपण गॅस फास्ट करायची आहे आणि हे थोडंसं ग्रेव्ही सुकवून घ्यायची आहे. तर आता मीठ वगैरे बघायचं आहे. थोडंसं मीठ कमी वाटते तर मी मीठ घातलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. तुम्हाला ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही ड्राय करू शकता. थोडंसं सुकवून घ्यायचं आहे आणि छान मस्त आपलं असं हे मेथी चिकन रेडी झालेलं आहे. तुम्हाला ह्यामध्ये मलाई घालायची असली तर तुम्ही मलाई किंवा आपली दुधाची साय असते ती घालू शकता. त्याने देखील खूप छान टेस्ट येते. आता हे आपण बाउलमध्ये सर्व करून घेऊया. तर मस्त असं मेथी चिकन आपलं तयार झालेलं आहे. तुमच्या डिशमध्ये ही देखील डिश ॲड करा. खूप टेस्टी डिश आहे. पुन्हा एकदा ह्या नवीन वर्षाच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष सगळ्यांसाठी सुखा समाधानाचे जाव्या ह्याच आमच्या सदिच्छा. धन्यवाद.